1 नोव्हेंबर 2025चा दिवस, वार शनिवार, चातुर्मास समाप्ती ज्या दिवशी होती, अशा कार्तिक शुक्ल एकादशीचा दिवस, ज्या दिवशी भगवंत विष्णू आपल्या शयन स्थितीतून जागृत अवस्थेत येतात, तीच आपण देव उठणी एकादशी म्हणून साजरी करतो. परंतु ह्याच दिवशी फार मोठी भयंकर दुर्घटना घडली. दुर्घटना कुठं घडली तर आंध्र प्रदेशामधील कसिबुग्गा इथं श्री काकुलम जिल्ह्यामधलं व्यंकटेश्वर स्वामीचं मंदिर इथं भयंकर चेंगराचेंगरी झाली. कारण होतं देव उठणी एकादशीचं. भक्तांनी बरीचशी गर्दी या मंदिरात केली होती आणि अशी बातमी आली का याच्यात 9 जणांचा मृत्यू झालेला आहे. ह्या 9 जणांमध्ये 8 महिला आहे आणि एक बालकाचा समावेश आहे. काही भक्त गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचं कारण काय तर मंदिरात एवढी प्रचंड गर्दी वाढली होती का रेलिंग तुटून गेली, भक्त खाली पडले आणि त्यानंतर भगदड उडाली. मंदिर व्यवस्थापनाने याच्यासाठी योग्य परवानग्या घेतल्या नव्हत्या, सुरक्षा व्यवस्था देखील घेतलेली नव्हती. माझा प्रश्न एवढाच आहे का आंध्र प्रदेशमधील सरकारने जर देव उठणी एकादशी निमित्त व्यंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये गर्दी होणार होती याची जाणीव असताना देखील आधी सुरक्षेची पावले का नाही उचलली. आता सरकारने मदत जाहीर केलेली, याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुटुंबियांना 2 लाखांची मदत आणि जे गंभीर जखमी आहे त्यांना 50,000 रुपयाची मदत जाहीर केलेली आहे. आता सध्याची काय परिस्थिती तर मंदिर परिसर रिकामा करण्यात आला असून पोलिसांना पुढील गर्दी रोखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. घटना नेमकी काय झाली तर दर्शनासाठी रांगेत उभे असलेले भक्त अचानक पुढे सरकले. यावेळी मंदिरातला एक रेलिंगचा भाग तुटला आणि तो रेलिंगचा भाग तुटल्यामुळं जे रेलिंगला खेटून उभे असलेले जे गर्दी होती ती संपूर्ण खाली पडली आणि त्याच्यावरून लोक पायदळी तुडवत ते पळापळ झाली, चेंगराचेंगरी तिथं झाली. आणि मग स्थानिक प्रशासनाला कळताच पोलीस आणि आपत्कालीन पथक तिथं घटनास्थळी दाखल झालं. जखमींना तातडीने जवळच्या पलासमाला सरकारी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. अनेक भक्त अजून देखील गंभीर जखमी आहे. परंतु फारच ही खेदाची गोष्ट वाटते आणि प्राथमिक अहवालामध्ये असं स्पष्ट झालं आहे की मंदिर प्रशासनाने या धार्मिक कार्यक्रमासाठी योग्य परवानगी घेतली नव्हती आणि आपत्कालीन घटना घडेल तेव्हा बाहेर जाण्यासाठी योग्य मार्ग हा नव्हता. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई होणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे. पण बघूया, प्रत्येक धार्मिक कार्यक्रमामध्ये श्रद्धा जितकी महत्त्वाची असते ना तितकीच सुरक्षितता देखील महत्त्वाची असते. कसिबुग्गा येथील ही दुर्घटना आपल्याला एवढंच शिकवते की भक्ती आणि व्यवस्थापन दोन्ही हातात हात घालून चाललेच पाहिजे. आपल्या देशात अशा घटना ह्या रोजच घडत असतात. परंतु एक विचार येतो मनामध्ये का आपण देवदर्शनाकडे जातो, देवाचं दर्शन घ्यायला जातो, ते आपल्याला मानसिक शांती मिळावी, आपल्याला आत्मिक सुख मिळावं. परंतु काय मिळालं ह्या देवदर्शनामधून? आता मागं देखील एक मोठ्या बसचा अपघात झाला होता. ते देखील अशाच देवदर्शनाला चालली होती आणि पूर्ण बस जळून खाक झाली होती. देवदर्शनासाठी निघालो परंतु देवाचं दर्शन तर मात्र मिळालंच नाही. ज्या देवाच्या चरणी आपण शांती, सुख, समाधान मागतो त्याच मंदिरात आज अश्रू, आरडाओरड आणि वेदना दिसते. काय मिळालं दर्शनाला जाऊन? एक क्षणाचं समाधान पण कायमचं दुःख. प्रत्येक देवदर्शन ही आपली भक्तीची वाट असते, पण भक्तीत जर सुरक्षिततेची शिवाय जात असेल तर ती श्रद्धा नव्हे, ती धोक्याची पातळीच ठरते. आज या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. त्या 9 जीवांना कदाचित देवदर्शन मिळालं पण त्यांनी आपल्याला एक अनमोल संदेश देऊन गेले का भक्ती इतकीच सुरक्षा देखील जबाबदारीची आहे. त्या सर्व मृत आत्म्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती. ओम.